शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा संबंध थेट 93च्या बॉम्बस्फोटातील सूत्रधार सलीम कुत्ता यांच्याशी आहे, अशी लक्षवेधी नितेश राणे यांनी नागपूर अधिवेशनात मांडली आहे। या लक्षवेधीवर नाशिकमध्ये रणकंद माजलाय। सुधाकर बडगुजर यांची तब्बल 2.5 तास चौकशी झाली आहे। सुधाकर बडगुजर यांचे सोशल मीडियावर सलीम कुत्ताबरोबर नाचण्याचे आणि गुच्छ देण्याचे व्हिडिओ फोटो व्हायरल झाले आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नितेश राणेंचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसला। शिंदे गटाच्या शिवसेनेने सुधाकर बडगुजर यांच्या पोस्टरला चपरा मारून आंदोलन केले। एकंदरीतच उद्धव गटाचे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना राजकीयदृष्ट्या खच्चीकरण कसं करता येईल याचं समीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांनी रचलंय। मात्र सलीम कुत्ताचे व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांना कोणी पोहोचवले याचा मात्र खुलासा ना पोलिसांनी विचारला ना प्रसारमाध्यमांनी विचारला। सुधाकर बडगुजर यांचे गोपनीय फोटो आणि ते व्हिडिओ नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचले? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर नाशिकमधील कोणत्या पत्रकारांचे, कोणत्या गोपनीय कार्यकर्त्यांचे लागेबंद आहे याची चौकशी देखील पोलिसांनी केली नाहीये। सुधाकर बडगुजर यांची पोलीस चौकशी जर पूर्ण झाली असेल तर ते सुधाकर बडगुजर यांचे व्हिडिओ फोटो हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नितेश राणे यांच्याकडे कसे पोहोचले हा तपास करणं गरजेचं आहे। तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिकहून पोलीस पथक पाठवलं होतं। त्यात फिर्यादी म्हणून कदाचित सुधाकर बडगुजर आहेत। तो सूड तर नितेश राणे यांनी घेतला नाही ना, असाही सवाल राजकीय वर्तुळात केला जातोय। सुधाकर बडगुजर यांचा राजकीय भविष्य धोक्यात आणण्यासाठी तर हे कटकारस्थान रचलं नाही ना, असाही संशय तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। नेमकं सुधाकर बडगुजर यांच्या मोबाईलमधले व्हिडिओ आणि फोटो हे देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचले याचा तपास होणं गरजेचं आहे। द हिंद न्यूजसाठी सतीश रुपवते, नाशिक।